दिवसभर आपण पैशाचं निरीक्षण करत नाही. म्हणून ऍटलिस्ट सकाळी एक 1 मिनिट तरी या पैशाला अशा पद्धतीनं त्याचं निरीक्षण करा की त्या नोटवर नक्की लिहिलेलं काय आहे, राईट. त्यासोबतचं नातं, त्यासोबतचं प्रेम आपलं जुळणं गरजेचं आहे. ज्याप्रमाणे आपले बाकीचे नाते आहेत, हजबंड वाईफचं नातं आहे, आई वडिलांचं नातं आहे, पॅरेंट्स मुलांचं नातं आहे, त्यासोबत पैशाचं सुद्धा हे नातं असणं तेवढंच जास्त गरजेचं आहे, राईट. अँड जे काही तुम्ही पैसे डिसाईड करताय, जे काही अमाऊंट तुम्ही ठरवलेली आहे, राईट, ते तुम्हाला रेग्युलर तुमच्या पिगी बँक मध्ये टाकायची आहे. नाही तुम्हाला वाटते जेवढी ठरवली आहे तेवढी कमी जास्त असले तरी चालेल, बट एव्हरीडे तुम्हाला एक पिगी बँक मध्ये सेव्हिंग हॅबिट, पैशाला सेव्ह करण्याची हॅबिट आपली सुरुवात झाली होती लहानपणी इथूनच, जर तुम्हाला आठवत असेल तर, राईट. परंतु कालांतराने जसं जसं आपण मोठे होत गेलो, जसे जसे आपण जास्त पैसे कमवत गेलो, तसे तसे हे पिगी बँक वगैरे किंवा सेव्हिंग करण्याचा जो उत्साह आहे तो कमी होत गेलो. का? कारण की आपण जास्त कमवत गेलो आणि खर्च वाढत गेले, त्यामुळे कुठेतरी तो उत्साह आपला कमी होत गेला, राईट. सो यस, जे काही अमाऊंट तुम्ही ठेवलेली आहे, डिसाईड केलेली आहे, लेट्स टुगेदर डू इट, राईट. थँक्यू सो मच युनिवर्स फॉर गिव्हिंग अस की आज सुद्धा पैसे सेव्ह करण्याची अपॉर्च्युनिटी आम्हा सगळ्यांना मिळाली. चुकीच्या इन्व्हेस्टमेंट जर केल्या असेल तर चुकीच्या इन्व्हेस्टमेंट आपल्याला न करता, असेल चुकीच्या झालेल्या तर त्या आपल्याला क्लोज करून, बंद करून आपल्याला प्रॉपर पद्धतीच्या इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचं आहे. आपल्याकडे जर आपण बाजारात गेलो आणि 2 किलो कांदे विकत आणले आणि त्यातला एखादा जर कांदा सडला असला तर आपण बाकीचे कांदे सडेपर्यंत थांबतो की त्याला काढून फेकून देतो? काढून फेकून देतो, राईट. का? ताकी बाकीचे सडावे नाही. पण इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीत आपण तसं करत नाही. आपल्याला कळालं, माहिती आहे की चुकीच्या इन्व्हेस्टमेंट झालेल्या आहेत, तरी त्याला तसंच घेऊन बसणार. का? अरे माझं नुकसान होईल, माझं नुकसान होईल. अरे बाबा, नुकसान होईल तर जेवढा वेळ थांबशील तेवढं जास्त नुकसान होईल, ते बाकीच्या इन्व्हेस्टमेंटला सुद्धा खराब करेल, बरोबर. म्हणून ह्या गोष्टी अंडरस्टँड करणं गरजेचं आहे, ह्या गोष्टी समजणं गरजेचं आहे की बाबा जे तुम्ही घेतलंय ते कितपत बरोबर आहे, कितपत चुकीचं आहे, त्यांनी समोरच्यानी त्याचा फायदा बघता आपल्याला दिलेला आहे का आपला फायदा त्याच्यात खरोखर बघितला गेलेला आहे, हे तेवढंच जास्त महत्वाचं आहे, राईट. सो आय होप तुम्हाला इन्शुरन्स बद्दल सगळ्यांना क्लिअरिटी आली असेल, राईट. ज्या ज्या इन्शुरन्सची आपल्याकडे असणं गरजेची आहे, राईट. सो लेट्स अनम्यूट युअर सेल्फ अँड से थँक्यू सो मच. अजून नवीन कन्सेप्ट आपल्याला आज शिकायला मिळाला त्याबद्दल युनिव्हर्सला धन्यवाद. थँक्यू सो मच.